नमस्कार, मी आनंद शितोळे. जागर लोकशाहीचा या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या लोकसभेमध्ये गाजणारा मुद्दा आहे, पेपरमध्येही गाजणारा मुद्दा आहे, तो अग्निवीरांच्या बाबतीमध्ये आहे. आणि अग्निवीर ही जी काही योजना सुरू केलेली आहे, ह्याला लष्कराचा कितपत पाठिंबा होता, कितपत नव्हता, ही योजना नेमकी कोणाच्या डोक्यातून आलेली होती, ही कशासाठी आलेली होती, या सगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या वेळेला लिहून झालेलं आहे, बोलून झालेलं आहे. याच्या मध्ये असणारी एक धक्कादायक बाब अशी आहे की ह्या अग्निवीरांना पेन्शन नाहीये. बरोबर आहे. शेतकऱ्यांना पेन्शन नाहीये, कंत्राटी नोकरदारांना पेन्शन नाहीये. पण जे असंघटित मजूर आहेत त्यांना जर समजा श्रम कार्ड त्यांचं जर तयार केलं आणि त्याला त्यांनी ठराविक कागदपत्र अपडेट केले तर काही मोजकी पेन्शन जी काही आहे ती सरकारची मिळते. इथपर्यंत सगळं ठीक आहे. राजस्थान सरकारने एक अतिशय प्रतिगामी अशा स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय असा आहे की जे श्रम कार्ड मजूर बनवतात ते श्रम कार्ड जर समजा 18 ते 60 वर्ष वयाच्या पुजाऱ्यांनी जर मंदिराच्या बनवलं तर त्यालाही पेन्शन मिळणार. हा निर्णय प्रतिगामी अशासाठी आहे की देशासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालून सीमेवर जाऊन शत्रूच्या सैन्याशी लढणाऱ्या अग्निवीरांना तुम्ही पेन्शन देत नाहीत, परंतु मंदिरामध्ये पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना तुम्ही पेन्शन देत आहात. तुम्ही शेतकऱ्यांना पेन्शन देत नाहीयेत. तुम्हाला पेन्शन द्यायला लागू नये म्हणून तुम्ही कंत्राटी कर्मचारी भरती सुरू केलेली आहे. जे सरकारी कर्मचारी भरती केलेले आहेत तुम्ही त्यांना नवीन पेन्शन योजनेमध्ये तुटपुंजी पेन्शन देऊन तोंडाला पाणी पुसण्याच्या तयारीत आहात. मग हे सगळं असताना अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या जी लोक काम करून काहीतरी उत्पादक गोष्टी तयार करतात आहे, जे प्रोडक्टिव्ह काम करतात त्या लोकांना तुम्ही पेन्शन देत नाहीत. देशाचं संरक्षण करणाऱ्या अग्निवीरांना तुम्ही पेन्शन देत नाहीत आणि तुम्ही मंदिरामध्ये पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना तुम्ही पेन्शन देताय. कशासाठी? जर तुम्हाला त्यांना पेन्शन द्यायचं असेल तर आम्हाला हरकत नाही. तुम्हाला सरकारच्या पैशांनी खेरापत तुम्हाला सरकारच्या पैशांनी तरी का ही खेरापत तुम्ही जी वाटताय ही सरकारच्या पैशांनी तरी कशी म्हणताय? हा तुमच्या आमच्यासारख्या टॅक्सपेअरचा जर पैसा असेल, जर टॅक्सपेअरचा पैसा चुकीच्या ठिकाणी जाऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर सरकारने कुठल्याच धार्मिक गोष्टींना अनुदान देऊ नये, तसंच यांनाही पेन्शन देऊ नये. पण जर समजा अशा स्वरूपाचा हा निर्णय सरकार घेत आहे आणि त्या पद्धतीने पेन्शन देत आहे, हा अतिशय चुकीचा पायंडा आहे. याच्यामुळे जे खरोखर उत्पादक स्वरूपाचं काम करतात, जे खरोखर देशाच्या अर्थव्यवस्थेला, देशाच्या उभारणीला हातभार लावतात, असे वेगवेगळे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत किंवा अग्निवीर आहेत देशाचं संरक्षण करणारे, यांचं मनोधैर्य जे आहे ते कमी होण्याची शक्यता आहे. कारण त्यांना पेन्शन नाही आणि यांना तुम्ही पेन्शन देत आहात, ज्यांच्याकडून देशासाठी किंवा संपूर्ण समाजासाठी म्हणून जे प्रोडक्टिव्ह आउटपुट जे आहे ते कुठलंही निघणार नाहीये. त्याच्यामुळे हा निर्णय अतिशय प्रतिगामी आहे आणि हा निर्णय सगळ्या कष्टकरी कामगार लोकांचं मनोधैर्य घालवणारा आणि ढासळवणारा निर्णय आहे असं माझं मत आहे. धन्यवाद.